पुण्यामध्ये ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक असेल जी त्यांच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातल्या आंदोलनानंतर आता ओबीसी आक्रमक झालेत। लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणेंसह सर्व ओबीसी कार्यकर्ते बैठकीला येणार आहेत। मनोज जरांगे पाटील एकीकडे मुंबईमध्ये उपोषण करतायत, मराठा आरक्षणासाठी त्यांचा लढा सुरू आहे, आणि दुसरीकडे आता ओबीसी आक्रमक झालेले आहेत। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। बालाजी, कोण कोण बैठकीला उपस्थित असेल आणि काय नेमकं या सगळ्या दरम्यान चर्चा होऊ शकते? रिद्धी, काल लक्ष्मण हाके याने आक्रमक भूमिका घेतली होती की सरकार मनोज जरांगे यांच्या झुंडशाही समोर झुकते आणि सरकारला जर झुंडशाहीचीच भाषा कळत असेल तर आम्हीही 50% आहोत, त्यामुळे आमच्या आंदोलनाची दिशा ठरवून आम्हीही त्याच प्रकारे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बैठक आहे। संपूर्ण ओबीसी समाजातल्या बांधवांनी पुण्यात यावं आणि या बैठकीत सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। कारण मनोज जरांगे ज्या पद्धतीने आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी आक्रमक झाले आहेत, ओबीसीत घ्या असा आग्रह धरतायत, मात्र या सगळ्या ओबीसींचा त्यांचा विरोध आहे आणि त्या विरोधाला आणखी आक्रमकरित्या उत्तर देण्यासाठी आंदोलन कशा पद्धतीने करायचे, कुठल्या पद्धतीने हा लढा लढायचा, या सगळ्याची चर्चा जी आहे ती आज पुण्यात होणार आहे। आणि या चिंतनानंतर महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा मराठा ओबीसी समोरासमोर आंदोलन होतात का असा प्रश्न निर्माण झाला। या बैठकीत मात्र आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल आणि तशा पद्धतीचे आंदोलन सुरू करण्यासाठी सूचना सुद्धा दिल्या जाणार आहेत। त्यामुळे या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलंय। रिद्धी, अगदी, आणि या बैठकीचे तपशील तुमच्याकडून दिवसभरात घेऊ। सध्या धन्यवाद माहितीसाठी। पुण्यामध्ये ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक आहे जी आंदोलनाची दिशा ठरवणार आहे। मनोज जरांगे पाटील एकीकडे मराठा आरक्षणाची मागणी करत असताना आता ओबीसी सुद्धा आक्रमक झालेत। महत्त्वाची बैठक ते आज घेणार आहेत आणि या बैठकीदरम्यान त्यांच्या आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे। लक्ष्मण हाके, मंगेश ससाणे यासह सगळे ओबीसी कार्यकर्ते या बैठकीला येणार आहेत। ओबीसी समाजाची ही अत्यंत महत्त्वाची बैठक पुण्यामध्ये पार पडणार आहे।